नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय महाराष्ट्र। आज आपण आरक्षणाचा मुद्दा घेणार आहोत, कारण की आरक्षण तुम्ही बघू शकता महाराष्ट्रात कशा प्रकारे आता भानगडी चालू आहे आणि हे भानगडी कशामुळे होत आहे। आपला राजकारण खरंच आपल्यासाठी सेफ आहे का, हे तुम्ही जरासा विचार करून बघा। आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हे म्हणजे हे राजकारणात काय करत आहे हे आपल्या जनतेला थेट कळण झालं। आणि आपण जे राजकारण आपण यांना निवडून देतो, आपण जे एका अंगुठा छाप म्हणजे यांनी 10वी पास सुद्धा केली नसते, आणखी कोणते शिक्षण पण घेतलेले नसते आणि आपण त्यांना मतदान करतो आणि तेच आपल्याला म्हणतात की तुम्ही असे करू नका, तुम्ही तसे करू नका। आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की एखादा कलेक्टर जर झाला तर कलेक्टरला पण ते बोलतात आणि कोणतीही अशी गलती असो म्हणजे ते कोणाला पण बोलू शकतात। आणि राजकारणात एवढी पॉवर असते मित्रांनो, आपण समजतो की राजकारण म्हणजे आपण एका अंगुठ्याच्या त्यांना मतदान केल्यानंतर आपल्याला वाटतं की ते आपल्यासाठी खूप सेफ आहेत, आपल्यासाठी खूप चांगले आहेत, परंतु ते आपल्यासाठी कधीच चांगले नसतात। विषय आहे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा। माननीय देवेंद्र साहेब, तुम्ही जे करत असाल ते तुम्हाला खरंच तुम्हाला चांगलं वाटते का, असं तुम्ही विचार करा। कारण की जे आरक्षणाचा मुद्दा आहे, आदिवासी बांधव ज्यांच्यावर हे असा अत्याचार होत आहे ना की तुम्ही त्यांना धनगराचं आरक्षण हे करता, तुम्ही त्यांना म्हणजे ओबीसी, आता तर ओबीसी पण आलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही बंजारा समाज यांना सुद्धा आता त्यामध्ये भडकवलेलं आहे। जे आरक्षणाचे आहे जनता म्हणजे जे भानगडी लावून देत आहे ना, हे सगळं राजकारणचा मुद्दा आहे आणि हे राजकारण जरासा थांबवण्याचा प्रयत्न करा। कारण की आता जर जनता एकदा जर सुटली तर कदाचित तुम्ही राहणार नाही। आणि हे लक्षात ठेवा की तुम्ही असे जे करत आहेत सर्व काही गोष्टी चुकीच्या होत आहेत। अनेक मित्रांनो असे मुद्दे आहेत जे की अशा या राजकारणीमुळे सर्व फेल जात आहे आणि अशी कोणतीही गोष्ट आपल्या महाराष्ट्राला सेफ होत नाही आहे। म्हणजे एक ना एक गोष्टी अशी म्हणजे ते स्वतःला हिंदू मानतात आणि स्वतः म्हणजे हिंदू धर्म का निभवत नाहीत, कारण की ते नुसता एक दिखावा करतात आणि ते कोणत्याही गोष्टीत म्हणजे असे साक्षरता नसतात आणि सर्व गोष्टी त्यांच्या फेक असतात। तुम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि जनता तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त सपोर्ट करा। कारण की तुम्ही जर आज जर हे जाणून घेतलं, कारण की आपल्याला पुढच्या वेळेस जे येणारा आता मंत्री होणार आहे आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, त्याला आपल्याला जास्तीत जास्त जो कोणता असा आपल्या महाराष्ट्राचा सेफ आहे असे निवडा। कारण की आपल्याला एक गरज असते ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राला जास्तीत जास्त कोण चांगले ठेवल। जसे की महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं महाराष्ट्र कसं घडवलं होतं याच्याकडे थोडं लक्ष द्या आणि खरंच हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना चालणारे आहेत का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विचारांना चालणार आहेत का, याच्या विचारानं तुम्ही असा एक मंत्री निवडा आणि त्यानंतरच कुठं आपला महाराष्ट्र चांगला होईल। हे मित्रांनो एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते, कारण की अजून महाराष्ट्र असे किती जे अशा अडचणी आहेत जे अजून जनतेला कळाले नाहीत। धन्यवाद मित्रांनो।